नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रेसिपी कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर पुन्हा एकदा मी आपल्यासाठी घेऊन आली आहे एक खास रेसिपी. ती आहे मसाला पनीर. आता मसाला पनीर घरगुती पद्धतीने कमी मसाला वापरून कसं बनवायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, पनीर घ्यायचं आहे आणि त्याला कट करून घ्यायचं आहे. कट करताना काय करायचं, त्याला एकसारख्या आकारामध्ये त्याची क्यूब करायचे आहेत, जेणेकरून ती दिसायलाही छान दिसतील आणि आकार सुद्धा एकसारखा येणार. आता आपल्याला गॅस पेटून घ्यायचा आहे आणि त्यावर तेल गरम करून घ्यायचं आहे. आता बघा, छान तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये सर्व पनीर टाकून घेऊया आणि पनीर टाकल्यानंतर काय करायचं आहे, तेलामध्ये छान फिरवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं पनीर सर्व बाजूनी एकसारखं तळलं जाईल. फिरवल्याने काय होते, पनीरला छान एकसारखा रंग येते. आता बघा किती छान पनीरला रंग आलेला आहे. आता आपण सर्व पनीर काढून घेऊया. एकदा तळलेलं पनीर नक्की खाऊन बघा, खायला खूप छान लागते आणि भाजीला खूप छान टेस्ट येते. आता सर्व पनीर काढून झालेलं आहे. बघा किती छान रंग आलेला आहे पनीरला. आता भाजीसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि तो तव्यावर टाकला आहे आणि थोडं 2 ते 3 थेंब तेल टाकून त्याला असं छान भाजून घ्यायचं आहे. त्याला छान लालसर रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आणि तो काढून घ्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे थोडं खोबरं. त्याच्यावर सुद्धा 2 ते 3 थेंब असं तेल टाकायचं आणि ते सुद्धा छान लालसर रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता छान थोडे धनी घ्यायचे आहे, ते पण सुद्धा भाजून घ्यायचे आहे. ते पण सुद्धा भाजून झालेले आहे, तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहे. आणि सोबतच टोमॅटो आणि 5 ते 6 काजू घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आता आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे. तो आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि त्यामध्ये थोडं जिरं, कोथिंबीर टाकून सर्व वाटण तयार करून घेऊया. आता बघा, छान बारीक असा पेस्ट तयार करून झालेला आहे. आता एका कढईमध्ये मी 3 पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेले आहे सर्व खडे मसाले. खडे मसाल्याने काय होते, आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि स्वाद सुद्धा खूप छान येते. आता त्यानंतर टाकायचा आहे आपल्याला आपण वाटण केलेला मसाला आणि तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि तो 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून तेलामध्ये होऊ द्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटात नंतर काय करायचं आहे, त्याला आणखी फिरवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले. त्यासाठी 1 ते 1.5 चम्मच घी टाकलेला आहे मी इथे लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच टाकलेला आहे हळद आणि चवीनुसार मीठ आणि घरातील कोणताही एक मसाला. आता मी इथे सुहाना मसाला वापरलेला आहे आणि त्याला सुद्धा छान फिरवून घ्यायचं आहे. तर थोडं पाणी टाकून सुद्धा पुन्हा फिरवून घ्यायचं आहे आणि त्यावर काय करायचं, 1-2 मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटानंतर आपल्या मसाल्याला खूप छान असं तेल सुटते. बघा किती छान अशी कट आलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण खिसलेलं पनीर टाकूया. खिसलेले पनीर टाकल्यामुळे काय होते, आपली ग्रेव्ही खूप छान घट्ट होते आणि ग्रेव्ही खाताना खूप छान टेस्टी लागते. त्यामुळे पनीरच्या भाजीमध्ये एकदा तुम्ही खिसलेलं पनीर नक्की टाका.
खायला खूप छान लागते. त्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि ते सुद्धा छान असं फिरवून घ्यायचं आहे. आता आपलं सर्व तळलेलं पनीर यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे आणि ते सुद्धा फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे गरम केलेलं पाणी आणि ते छान सुद्धा फिरवून घ्यायचं आहे. आता एक उकळी येईपर्यंत आपली भाजी होऊ द्यायची. त्यानंतर आपली भाजी तयार आहे. आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा दिसायला किती छान दिसत आहे. तर कशी वाटली आपली रेसिपी? आशा आहे सर्वांना आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.